तर एक अपघाताची बातमी पुण्यातून समोर आलेली आहे। पौंडजवळ हेलिकॉप्टर कोसळल्याची दुर्घटना घडली। पुणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे। हेलिकॉप्टरमध्ये 4 जण यावेळेस होते आणि हे 4ही जण या अपघातानंतर सुखरूप आहेत। पुणे जिल्ह्यात सकाळपासून पावसाचा जोर आहे आणि त्यातच हे हेलिकॉप्टर कोसळलंय। पुण्यातल्या पौंडमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं, ज्यामध्ये 4 जण प्रवास करत होते, परंतु सुदैव म्हणावं लागेल की हे हेलिकॉप्टर कोसळून हे 4 जण जे आहेत ते सुखरूप आहेत। एक महत्त्वाची बातमी आपण बघतोय। पुण्यात पौंडजवळ हेलिकॉप्टरला अपघात झालेला आहे। प्रचंड असं हे हेलिकॉप्टर खाली कोसळलं आणि एकच अपघात झाला। या अपघातानंतर मात्र या ठिकाणी तातडीनं ग्रामस्थ जे आहेत ते धावून गेले आणि हे 4 जण इथं या हेलिकॉप्टरमधून प्रवास करत होते, त्यांना इथून बाहेर काढण्यात आलेलं आहे। ते सुखरूप असल्याची माहिती आहे। हेलिकॉप्टर इथनं गेलेलं पाहिलं खाली जरा आणि अजून तिकडं असं स्क्रॅच होत गेलं। त्यानंतर मग आमचे वेटर लोक होते ते पळत गेले। हेलिकॉप्टर पडलं, मोठा आवाज झाला। मग तिथं हेलिकॉप्टर पडलेलं दिसलं आम्हाला। मग सगळ्या लोकांनी ते बाहेर काढले। त्यांना ते खूप जखमी होता, रक्तभांबाळ झालेला होता, त्याच्या डोक्याला रुमाल वगैरे बांधला। सगळ्यांना हेलिकॉप्टरपासून दूर अंतरावर नेऊन झोपवलं जरासं अंदाज। पायलटच्या लक्षात आलं की सेफ लँडिंग करणं गरजेचं आहे, त्यामुळे त्यांनी खूप प्रयत्न केला, परंतु लँडिंग करत असताना सदरचं हेलिकॉप्टर झाडावर आदळलं आणि त्यानंतर खाली जमिनीवर कोसळून क्रॅश झालेलं आहे। अच्छा, यामध्ये पायलटला किरकोळ जखमा झालेल्या आहेत। त्या बाकीचे 2 इस्मांना थोडा मार लागलेला आहे आणि एक इंजिनियर व्यवस्थित आहे। जखमींना सिम्बायोसिस हॉस्पिटल लवळे या ठिकाणी पुढील औषधोपचारासाठी भरती केलेलं आहे।